बातमी भाजपच्या वतीने विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी आता जाहीर करण्यात आली। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे। सदाभाऊ खोत यांची देखील आता विधान परिषदेवरती वर्णी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांच्या देखील नावाचा यादीमध्ये समावेश आहे। भाजपच्या गोटातली आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सदाभाऊ खोत यांना देखील आता पुन्हा भाजपच्या वतीने संधी दिली जाते आहे, तर पंकजा मुंडे यांना देखील संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। विधान परिषदेसाठीची भाजपची यादी आता प्रसिद्ध करण्यात आली। राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो। योगेश टिळेकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे। परिणय फुके आणि अमित गोरखे यांच्या नावाचा देखील समावेश आहे। पिंपरी चिंचवडमधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले अमित गोरखे यांना देखील आता भाजपने संधी दिल्याचं पाहायला मिळतं। यासोबतच परिणय फुके माजी आमदार आहेत, त्यांना देखील आता पुन्हा भाजप विधान परिषदेसाठीची संधी देत असल्याचं पाहायला मिळतंय। पंकजा मुंडे यांचे एकंदरीत राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे, कारण मुंडे समर्थकांमध्ये लोकसभेतील पराभवानंतर जी नाराजीची लाट पसरलेली होती ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता प्रदेश भाजपच्या वतीने केला जातोय, कारण पंकजा मुंडे यांना आता विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर सदाभाऊ खोत यांना देखील आता पुन्हा एकदा भाजपच्या वतीने संधी दिली जाते। आधी देखील ते एकदा आमदार होते, पुन्हा एकदा त्यांना विधान परिषदेसाठी आता संधी देत असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपच्या वतीने 5 जणांची यादी आता प्रसिद्ध करण्यात आली। पहिलं महत्त्वाचं नाव ते म्हणजे पंकजा मुंडे, दुसरं नाव आहे सदाभाऊ खोत यांचं, तिसरं नाव आहे परिणय फुके यांचं, चौथे आहेत योगेश टिळेकर आणि पाचवे आहेत अमित गोरखे। या 5 नावांची यादी आता भाजपच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर विधान परिषदेसाठीची यादी प्रसिद्ध करण्यात आली। महत्त्वाची बातमी भाजपच्या गोटातून आपण पाहतोय। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, विधान परिषदेसाठी भाजपचे हे उमेदवार आहेत। योगेश टिळेकर, अमित गोरखे यांना देखील आता भाजपने संधी दिलेली आहे। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके यांच्या नावाचा देखील आता यादीमध्ये समावेश आहे। विधान परिषदेसाठीची तयारी भाजपच्या वतीने आपण पाहतोय। पंकजा मुंडे यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागत असल्याचं पाहायला मिळते। सदाभाऊ खोत यांना देखील आता पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, ते आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। विनोद, भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे आज घोषणा करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाकडून 5 नावांची घोषणा विधान परिषदेच्या उमेदवारासाठी करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे। सदाभाऊ खोत हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्यामुळे त्यांनाही पुन्हा मित्र पक्ष होते आणि ते आता भारतीय जनता पक्षासोबत आहे, त्याच्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे। परिणय फुके यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे। खास करून यामध्ये पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे आणि 5 विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे। आता महाविकास आघाडीकडून कोणते नाव आहे ते पाहणं गरजेचं ठरणार आहे, कारण महाविकास आघाडीमध्येही 3 पक्षांचे उमेदवार आपली घोषणा करणार आहेत। तर दुसरीकडे या भारतीय जनता पक्षाने जे नाव घोषित केले आहे त्यामध्ये शिंदे गटांचे ही आता उमेदवारांची घोषणा होऊ शकते, त्याचबरोबर अजित पवार गटांचीही नावांची घोषणा होऊ शकते। त्यामुळे भारतीय जनता पक्षांच्या नावांची घोषणानंतर आता लगेच दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांचीही उमेदवारांची घोषणा करण्यात येईल। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।